Welcome student. Start new point types of matters. आज आपण या ठिकाणी मिश्रणाचे प्रकार हा घटक या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कृती करून पाहिजे. ट्राय दिस. टेक ए 3 beakers, 3 चंचू पात्र घ्यायचे. टेक ए लिटल सँड अँड वॉटर इन द फर्स्ट बीकर, पहिल्या चंचू पात्रात थोडी वाळू व पाणी घ्यायचे. टेक ए सम क्रिस्टल ऑफ ब्ल्यू विट्रिऑल अँड वॉटर इन द सेकंड बीकर, दुसऱ्या चंचू पात्रामध्ये मोरचुदाचे स्फटिक व पाणी घ्यायचे. टेक ए सम ब्ल्यू विट्रिऑल अँड सँड इन द थर्ड बीकर, तिसऱ्या चंचू पात्रात मोरचूद व वाळू घ्यायची. स्टर द मटेरियल्स in all the 3 beakers and observe. Record your observation in the following table. In this table. बघा या ठिकाणी सर्व चंचूपात्रामध्ये जे द्रव्य भरलेले आहेत त्या सर्व द्रव्यांना ढवळायचं आणि होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करायचं. आणि जे निरीक्षण आहे ते आता मी राईट केलेल्या तक्त्यामध्ये भरायचं. कॉलम आहेत बघा. बीकर नंबर, मटेरियल्स टेकन, व्हॉट चेंजेस सीन ऑन स्टरिंग, नंबर ऑफ फेजेस इन द मिक्सचर, टाइप्स ऑफ मिक्सचर, चंचू पात्र क्रमांक 1, घेतलेली द्रव्य, ढवळल्यावर काय दिसतं, मिश्रणातील प्रावस्थांची संख्या, किती अवस्था दिसतात तिथं, मिश्रणाचा प्रकार, टाइप्स ऑफ मिक्सचर. तर फर्स्ट column is a beaker number 1. Second column is a materials taken, sand plus water. Third column is a what changes seen on the stirring, sand at the bottom, water above the sand. Sand at the bottom, water above the sand. Next observation is a 2 phases and next observation is a heterogeneous mixture, टाइप्स ऑफ मिक्सचरमध्ये. बघा या ठिकाणी पहिल्या बीकरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, वाळू आणि पाणी. तर याच्यामध्ये ढवळल्यावर काय दिसतं असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी वाळू त्या बीकरमध्ये खाली दिसते, पाणी वरती दिसतं. म्हणजे पाणी वरती दिसतं आणि वाळू खाली दिसते. याच्या 2 अवस्था दिसतात. नंबर ऑफ फेजेस इन द मिक्सचर, मिश्रणातील प्रावस्थांची संख्या, 2 प्रावस्था त्या ठिकाणी दिसतात. आणि हे विषमांगी मिश्रण आहे. कसं आहे, हेट्रोजिनियस म्हणजे विषमांगी, म्हणजे 2 मिक्सचर या ठिकाणी दिसतात, जे मिसळत नाहीत. सेकंड मिक्सचर इज अ टेकन ब्ल्यू विट्रिऑल प्लस वॉटर, ब्ल्यू कलर सोल्युशन, या ठिकाणी निळ्या रंगाचं द्रावण त्या ठिकाणी तयार होतं आहे. सिंगल फेज अँड टाइप्स ऑफ मिक्सचर इज होमोजिनियस. बघा या ठिकाणी मोरचूद आणि पाणी हे 2 मिक्सर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मिश्रण मटेरियल्स हे दोन्ही मिक्स केले असता त्या ठिकाणी त्या पाण्याला रंग निळसर म्हणजे आकाशी निळा त्या ठिकाणी आलेला आहे. इथं एकच फेज दिसते, एकच प्रावस्था दिसते आणि हे कसं आहे, समांगी मिश्रण आहे. तिसरं कॉलममध्ये ब्ल्यू विट्रिऑल प्लस सँड प्लस वॉटर, व्हॉट चेंज सीन ऑन ए स्टरिंग, ब्ल्यू कलर सोल्युशन, सँड सेटल डाऊन ॲट द बॉटम, नंबर ऑफ फेजेस 2 फेजेस अँड टाइप्स ऑफ मिक्सचर इज अ हेट्रोजिनियस. बघा तिसऱ्या चंचू पात्रामध्ये आपण मोरचूद, वाळू आणि पाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी ढवळल्यावर काय दिसतं, या ठिकाणी निळ्या रंगाचं द्रावण दिसतं आणि तळाशी वाळू थांबलेली दिसेल, तुम्हाला जमा झालेली दिसेल. 2 अवस्था प्रावस्था या ठिकाणी दिसतील आणि कसं असेल, विषमांगी मिश्रण असेल, हेट्रोजिनियस. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड फेज. बघा एकसारख्या संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था असं म्हणतात, जर संघटन एकसारखं असेल. आता पहिलं जे संघटन एकसारखं नव्हतं सँड आणि वॉटरचं,
ब्ल्यू व्हिट्रिऑल आणि वॉटर, आपण ज्यावेळेस ब्ल्यू व्हिट्रिऑल जे आहे म्हणजे मोरचूद जर पाण्यात मिसळलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकच अवस्था दिसते, प्रवस्था दिसते, म्हणजे एकसारखं संघटन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कॉम्पोजिशन इज कॉल्ड फेज. एकसारखं संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला आपण प्रवास्ता असं त्या ठिकाणी म्हणायचं. राईट द थर्ड कॉलम ऑफ द टेबल द नंबर ऑफ फेजेस सीन इन द ईच ऑफ द बिकर्स आफ्टर स्टरिंग. बघा, ढवळल्यानंतर या ठिकाणी म्हणजे थर्ड कॉलममध्ये, तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला किती फेजेस दिसतात त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सुद्धा 2 फेजेस दिसतात असं आपण त्या ठिकाणी म्हणा हरकत नाही. वेन ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर फॉर्म वन फेज इट इज कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. बघा, जेव्हा मिश्रणाची सर्व घटकांची जी काही मिळून एकच प्रवास्ता असते त्या मिश्रणाला आपण काय म्हटलेलं आहे, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे समांगी मिश्रण असं म्हटलेलं आहे. वेन द कॉम्पोनंट्स ऑफ ए मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इंटू 2 or more फेजेस इट इज कॉल्ड अ हेट्रोजिनियस मिक्सचर. जर त्या ठिकाणी 2 किंवा अधिक प्रवास्तामध्ये मिश्रणातले घटक विभागलेले असतील तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कॅन यू टेल, सांगा पाहू, इन द अबोव ॲक्टिव्हिटी आफ्टर स्टरिंग ए होमोजिनियस मिक्सचर इज फॉर्म्ड इन ओनली वन बिकर विच इज दॅट. वरील कृतीमध्ये ढवळल्यानंतर फक्त एका चंचुपात्रात समांगी मिश्रण तयार होते, ते कोणतं? आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी ब्ल्यू व्हिट्रिऑल प्लस वॉटर, म्हणजे मोरचूद आणि पाणी. हा आपण ज्यावेळेस मोरचूद पाण्यात मिसळल्यानंतर हे एकच अवस्था समांगी मिश्रण त्या ठिकाणी दिसतंय असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ऑलवेज रिमेंबर ऑल द पार्टिकल्स ऑफ ए सॉलिड दॅट स्टे टुगेदर कॉन्स्टिट्यूट ए सिंगल फेज. फॉर एक्झाम्पल, heap of a stones, a liquid substances along with all the soluble substances dissolved in it together constitute a single phase. For example, sea water, a liquid or all the drops present together or in the same container constitute a single phase. For example, raindrops, the liquids present together or in the some container but not mixed with each other constitutes separate phase. For example, oil and water, all the gases present together constitute a single phase. For example, here बघा, एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रवास्ता तयार होते. त्याला आपण दगडाचा उदाहरण देऊ शकतो आपण, दगडाचा ढीग. एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रवास्ता तयार होते. उदाहरण, दगडाचा ढीग. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रवास्ता होते. उदाहरणार्थ, समुद्राचे पाणी. एका द्रव्याच्या किंवा एकत्रित किंवा एकाच पात्रात असलेल्या सर्व थेंबाची मिळून एकच प्रवास्ता होते, म्हणजे पाण्याचे थेंब. उदाहरण, एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवाच्या प्रवास्ता स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ, तेल व पाणी. तेल कुठं असतं? पाण्यावर असतं. पाणी कुठं असतं? तेलाच्या खाली असतं. म्हणजे 2 प्रवास्ता या ठिकाणी दिसतात. एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थाची एकच प्रवास्ता बनते, म्हणजे हवा. तर या ठिकाणी हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. कधी ऑलवेज रिमेंबर जे आहे कधी लक्षात ठेवायचं आहे. इथं ट्राय दिसमध्ये आपल्याला या ठिकाणी 3 चंचुपात्र घ्यायला सांगितलेली आहेत. पहिल्या चंचुपात्रात 10 ग्राम मीठ,
दुसऱ्या चंचू पात्रात 10 ग्रॅम लाकडाचा भुसा व तिसऱ्या चंचू पात्रात 10 मिली दूध घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायला सांगितलं आपल्याला, टेक ए 3 beakers, टेक ए 10 ग्राम कॉमन सॉल्ट इन द फर्स्ट beaker, 10 ग्राम sawdust इन द सेकंड beaker आणि 10 ml मिल्क इन द थर्ड beaker. असे 3 beaker चंचू पात्र या ठिकाणी घ्यायला सांगितलेले आहेत. एकामध्ये काय घ्यायला सांगितलेलं आहे आपलं, या ठिकाणी मीठ घ्यायला सांगितलेलं आहे, दुसऱ्यामध्ये लाकडाचा भुसा घ्यायला सांगितलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये 10 मिली दूध घ्यायला सांगितलेलं आहे. आणि ॲड 10 ml वॉटर टू ऑल द 3 beakers अँड स्टर. तिन्ही बिकरमध्ये, तिन्ही चंचूपात्रामध्ये 10 ml पाणी काय करायचं, टाकायचं. विच ऑफ द मिक्सचर शोज सेपरेट वॉटर फेज. कोणत्या मिक्सचरमध्ये तुम्हाला, कोणत्या मिश्रणामध्ये तुम्हाला स्वतंत्र पाण्याची प्रवाहता दिसते. प्लेस the 3 beakers in a form of a vertically held paper and pass a laser beam through the beakers from a opposite side. बघा, या तिन्ही चंचू पात्राला एका कागदावर ठेवायचं आणि त्यावर लेझर किरणाचा जो त्या ठिकाणी सोडायचा. At the same time observe what appears on the paper in front of the beaker. Also look at the beaker from the side. Arrange 3 filtration assemblies using conical flask, funnel and filter paper for doing filtration. Stir the mixtures in the 3 beakers and carry out filtration. Record all the observation in the following table. बघा, या ठिकाणी हे जे प्रयोग करायचा आहे हा लेझर किरणाचा प्रयोग आहे. आपण नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष शाळा सुरू होईल त्यावेळेस हा प्रयोग आपण करून पाहू. आपण त्याचवेळी चंचू पात्रासमोरील कागदावर काय दिसते आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे 3 या ठिकाणी काय करायचे, म्हणजे कागद घ्यायचा आहे, कागदासमोर चंचू पात्र ठेवायचे आणि चंचू पात्राच्या दुसऱ्या विरुद्ध बाजूनं लेझर बीम जे आहे, म्हणजे किरणांची शलाका जी आहे ती शलाका लाल रंगाची जी आहे लेझर बीममधली शलाका, ती शलाका फोकस त्या चंचू पात्राच्या दुसऱ्या साईडनं टाकायचा. ती कागदावर पडला पाहिजे, पुढच्या समोर धरलेल्या कागदावर पडला पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कागदावर काय दिसतं असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. तसेच चंचू पात्राकडे बाजूच्या दिशेनेही पहा. गालन क्रियेसाठी शंकुपात्र, नरसाळं, गालन कागद वापरून 3 मांडण्या जुळवा. हा प्रयोग सुद्धा आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष शाळा सुरू होईल त्यावेळेस करू आपण. तिन्ही चंचू पात्रातील मिश्रणे ढवळून त्याची गालन क्रिया करा व या ठिकाणी खाली एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये त्याची नोंदणी, मांडणी, नोंद त्या ठिकाणी तुम्हाला करायला सांगितलेली आहे. कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर, पहिला जो आहे मिश्रणाचे घटक, त्याच्यामध्ये कॉमन सॉल्ट अधिक वॉटर, मीठ आणि पाणी. सेपरेट अक्वायस फेज सीन नॉट सीन. पाण्याची स्वतंत्र प्रवाहता दिसते किंवा दिसत नाही. तर या ठिकाणी सेपरेट अक्वायस फेज नॉट सीन, याच्यामध्ये स्वतंत्र प्रवाहता दिसत नाही आहे. ट्रान्सपरंट आणि अपाक्युई, त्याचं या ठिकाणी पारदर्शक म्हणून आपण या ठिकाणी अपारदर्शक आणि पारदर्शक, तर ट्रान्सपरंट आहे या ठिकाणी. कॉम्पोनंट्स आर सेपरेटेड नॉट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. गालन क्रियेने घटकाचं विलगीकरण होतं किंवा होत नाही. द कॉम्पोनंट्स आर नॉट सेपरेट बाय फिल्ट्रेशन. मीठ पाणी ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस त्या गाळण कागदानं मीठ वेगळं होत नाही आहे. असंच त्या ठिकाणी सॉ डस्ट वॉटर, मिल्क वॉटर असेच या ठिकाणी तक्त्यामध्ये याची मांडणी करायची आपल्याला. हा प्रयोगसुद्धा आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस करून पाहू आपण. लर्न न्यू फाइंड सोल्यूशन.
solution a homogeneous mixture of two or more substances is called solution. बघा या ठिकाणी द्रावण, सोल्युशन म्हणजे काय, द्रावण हे जे आहे याला आपण समजून घेऊ. आपण नवीन मुद्दा, नवीन घटक. दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रण जे आहे त्या मिश्रणाला द्रावण असं म्हणतात. त्याच्यामध्ये पहिलं आपण जे चंचू पात्र घेतलेलं होतं, मीठ पाणी, हे समांगी मिश्रण आहे. मिठाच्या पाण्यातील मीठ पाणी जे आहे त्याला द्रावण असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. That component of the solution which is present in the largest proportion is called solvent. या द्रावकामध्ये ज्याचं प्रमाण जास्त आहे त्या घटकाला द्रावक असं म्हणतात. म्हणजे द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक जास्त असतो प्रमाणामध्ये त्याला द्रावक किंवा सॉल्व्हंट असं आपण त्या ठिकाणी म्हणायचं. द अदर कंपाऊंड्स विच आर इन लेस proportion than the solvent are called solutes. बघा या ठिकाणी द्रावणामध्ये जो पदार्थ कमी असतो, द्रावकापेक्षा त्याचं प्रमाण कमी असतं, त्याला द्राव्य असं म्हणायचं. आपण या ठिकाणी आता आपण मीठ पाणी घेतलं आपण, तर या ठिकाणी पाणी जे आहे ते द्रावक आहे, सॉल्व्हंट आहे, आणि मीठ जे आहे हे द्राव्य आहे, सोल्युट्स आहे. तर या ठिकाणी याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पडलेले आहेत. त्यामध्ये लिक्विड इन लिक्विड, फॉर एक्झाम्पल विनेगार, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, द्रवामध्ये द्रव. सेकंड इज सॉलिड इन सॉलिड, फॉर एक्झाम्पल अलॉईज लाईक ब्रास, स्टील, स्टेनलेस स्टील. बघा द्रवामध्ये आपण आता सांगितलं, द्रवामध्ये द्रव काय, विनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल. तसंच वायूमध्ये वायू, आपलं आपण काय सांगितलं, स्थायूमध्ये स्थायू सांगितले, सॉलिड इन सॉलिड. पितळ, पोलाद, स्टील अशी काही संमिश्र आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. पुन्हा गॅस इन लिक्विड, आपलं गॅस इन गॅस, वायूमध्ये वायू, उदाहरणार्थ हवा. आणि गॅस इन लिक्विड, द्रवामध्ये वायू, उदाहरणार्थ क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. दुसरं आहे सस्पेन्शन, निलंबन. आपण या ठिकाणी इन द सेकंड बिकर इन द अबोव ॲक्टिव्हिटी ए heterogeneous mixture of the water and sawdust was formed. It is a mixture of a liquid and solid. Heterogeneous mixture of liquid and solid is called suspension. बघा आपण या ठिकाणी बघा काही प्रयोग आपण बघितलेले आहेत, कृती पाहितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाणी व भुसा या दोन पदार्थाचं विषमांगी मिश्रण तयार झालेलं आहे. हे द्रव आणि स्थायू याचं मिश्रण आहे. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असं म्हणतात. तर या ठिकाणी द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन ए सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁴ मीटर. निलंबनातील स्थायू कणाचा व्यास सुमारे 10⁻⁴ मीटर एवढा पेक्षा जास्त त्या ठिकाणी असतो. त्यामुळं त्यातून प्रकाशाचं संक्रमण त्या ठिकाणी होत नाही. देअरफॉर लाईट कॅन नॉट ट्रान्समिट थ्रू इट. याच्यातून लाईटचं पारेषण त्या ठिकाणी होत नाही, प्रकाशाचं संक्रमण त्या ठिकाणी होत नाही आहे. मोर ओव्हर दिस सॉलिड पार्टिकल्स रिमेन ऑन ए ऑर्डिनरी फिल्टर पेपर ॲज अ रेसिड्यू अँड देअरफॉर द लिक्विड अँड सॉलिड कॉम्पोनंट्स ऑफ ए सस्पेन्शन गेट सेपरेट बाय फिल्ट्रेशन. बघा या ठिकाणी सामान्य गाळण कागदावर हे स्थायू जे असतात हे अवशेषी स्वरूपात राहू शकतात व गाळण क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचं विलीकरण त्या ठिकाणी होतं. तर आपण या ठिकाणी सस्पेन्शन जे आहे म्हणजे निलंबन जे आहे, हे निलंबन म्हणजे या ठिकाणी काही कण त्या ठिकाणी, मोठे कण त्या ठिकाणी समजा
त्या मिश्रणामध्ये असतील, मोठे म्हणजे जास्त मोठे नाही, पण त्या ठिकाणी कण असतील. तर या ठिकाणी 2 प्रवास्था दिसून येतील निलंबनामध्ये समजा. आणि द्रव आणि स्थायू याच्या विषमांगी मिश्रण जे असतं, म्हणजे 2 प्रवास्था दिसतात, त्याला काय म्हणायचं? निलंबन असं म्हणायचं. निलंबनातील स्थायू कणाचा व्यास जो असतो, म्हणजे पूर्ण त्याची पूर्ण आकृती समजा गोल आकृती जी आहे, तो जवळपास 10⁻⁴ मीटर एवढा असतो. त्यामुळे याच्यातनं प्रकाशाचं संक्रमण त्या ठिकाणी होत नाही आहे. आणि तसे सामान्य गालन कागदावर हे स्थायूकण अवशेष म्हणून राहतात, म्हणजे अवशेष म्हणून शिल्लक राहतात. समजा अवशेष म्हणजे काय? शिल्लक राहतात. व गालन क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचं विलगीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं. तर दुसरं व्याख्या आहे कोलाइड्स, म्हणजे कलील. कोलाइड, द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इन द थर्ड बीकर in the above activity is a translucent. It means that when light is incident on the surface of the mixture, it is a partially transmitted, partially scattered, partly transmitted किंवा partly scattered. This is because the tiny particles of milk phase in the heterogeneous mixture are disappeared evenly in water phase, and the diameter of these particles is around 10⁻⁵ meters. Such heterogeneous mixture is called colloid. बघा या ठिकाणी ही कोलाइड जे आहे, कलील जे आहे, आपण या ठिकाणी वरील बऱ्याच कृती आपण पाहिलेल्या आहेत. तिसऱ्या चंचू पात्रातील पाणी व दूध यांचं मिश्रण अर्धपारदर्शक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये काय आहे? पाणी व दूध यांचं मिश्रण कसं आहे? अर्धपारदर्शक आहे. म्हणजे या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचं आपतन केले असता, म्हणजे प्रकाश पाडला असता, त्याचे काही प्रमाणामध्ये संक्रमण व काही प्रमाणामध्ये अपस्खलन त्या ठिकाणी होतं. तर त्या ठिकाणी अपस्खलन म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणून आपण या ठिकाणी तर या ठिकाणी अपस्खलन म्हणजे असं म्हणून आपण या ठिकाणी की त्याच्या मूळ रंगामध्ये, म्हणजे त्याच्या रंगामध्ये, मूळ रंगामध्ये किंवा मूळ रंगामध्ये त्याचं पृथक्करण होणे, किंवा त्या ठिकाणी अपस्खलन म्हणजे पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचं अपस्खलन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर असं त्या ठिकाणी होतं. याचं कारण म्हणजे या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीमध्ये असतात. विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि या कणाचा व्यास जवळपास 10⁻⁵ मीटर एवढा असतो. अशा विषमांगी मिश्रणाला कलील असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी असं म्हणून आपण या ठिकाणी की जो आहे व्यास जो आहे या ठिकाणी मायनसमध्ये असल्यामुळे ही खूप कमी आहे. मायनसमध्ये असल्यामुळं हा कसा आहे? कमी आहे.
पाठीमागं आपण निलंबनामध्ये सुद्धा स्थायीकरण व्यास जो आहे 10⁻⁴ मीटर आहे, म्हणजे वजा म्हणजे खूप कमी आहे. तर हे जे कण असतात, हे कण म्हणजे या ठिकाणी कलीमधले कण जे आहे 10⁻⁵ मीटर, तर त्यांचा व्यास तेवढा असतो, म्हणजे खूप बारीक असतात, ते ओळखू येत नाही, प्रवासात ओळखू येत नाही या ठिकाणी. तर अशा विष पण तरी पण ते विष म्हणजे त्या ठिकाणी हे जे मिश्रण आहे कसं आहे, विषमागेच मिश्रण आहे. प्रवासात ओळखू येत नसल्या तरी ते कसं आहे, विषमागे मिश्रण त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये गालन क्रियेचा कागद जो असतो, या कणापेक्षा त्याचा आकार मोठा असल्यामुळं गालन क्रियेनं याचे कण वेगळे करता येत नाहीत, त्याचं विलीकरण करता येत नाही. दूध स्वतः जे काय आहे, कलील आहे. कसं आहे ते दूध, हे कसं आहे स्वतः, हे कसं आहे, मिल्क इज इटसेल्फ ए कॉलाइड्स. इन इट द सॉलिड अँड लिक्विड पार्टिकल्स ऑफ proteins, fats having a diameter around 10⁻⁵ meter are dispersed in a aqueous medium. Apart from these three are some more types of colloids such as solid in gas, for example smoke, liquid in gas, for example fog, cloud, etc. बघा या ठिकाणी हा जो या ठिकाणी दूध जे आहे एक प्रकारचं कलील आहे. कारण कलील कशामुळे म्हणायचं, याचा व्यास जो आहे यातील कणाचा खूप छोटा आहे. यामध्ये पाणी या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचं स्थायुकण व द्रवथेंब यांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो. विखुरलेले कण असतात त्या ठिकाणी. तसंच याशिवाय वायूमध्ये सुद्धा स्थायू, त्याच्यात धूर म्हणता येईल आपल्याला, म्हणजे वायूमध्ये प्रदूषण म्हणजे वायूचे घातक वायूचे कण त्या ठिकाणी असतील बारीक बारीक. वायूमध्ये द्रव समजा धुकं ढग, म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये धुकं पाहतो ना, ते धुकं जे असतं पांढऱ्या रंगाचं, ते पाण्याचे थेंब असतात बारीक बारीक. असे आणखी काही सुद्धा या ठिकाणी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. तर या ठिकाणी आपण थांबू. आपण उर्वरित भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहू आपण.